कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेत 2,86,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीला आलंय। शाखा अधिकारी आणि लिपिक अशा दोघांनी मिळून ओढी कर्जाची रक्कम परस्पर हडप केली आहे। अपहाराच्या घटनेमुळे बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे। शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं अलीकडे प्रगतीची कास धरली आहे। प्रशासकीय कालावधीनंतर सत्तेत आलेल्या संचालक मंडळानं बँकेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केलाय। एकीकडे बँकेच्या प्रगतीसाठी उपाययोजना सुरू असतानाच वारणानगर शाखेत तब्बल 2,86,00,000 अपहाराचं प्रकरण उघडकीस आलंय। वारणानगरचे बँक शाखा अधिकारी तानाजी पोवार आणि लिपिक मुकेश पाटील यांनी हा घोटाळा केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय। या शाखेत शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार होतो। बँकेत जमा होणाऱ्या पगाराच्या 12 पट ओढी कर्ज दिलं जातं। तानाजी पोवार आणि मुकेश पाटील यांनी सुमारे 30 खात्यातून परस्पर ओढी उचलल्याचं स्पष्ट झालंय। एका खातेदाराला मेसेज केल्यानं अपहार करणाऱ्यांचं बिंग फुटलं। कोणत्याही हमीपत्राशिवाय ओढी उचलल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। काही वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2 शाखांमधील 2,83,00,000 अपहाराचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं। त्यानंतर आता 2,86,00,000 अपहार उघडकीस आलाय। केडीसीसीच्या इतर शाखांमधीलही ओढी प्रकरणाची आता चौकशी होणार आहे।